नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. जेन झीशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन व्हिडिओ टाकला आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की आपलेच दात आणि आपलेच होठ. दात जर जिभेवर लागला तर आपण काही दात तोडत नाही, अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे. पण पंतप्रधानांना आपलेच दात आणि आपलेच होठ हे जेव्हा असं म्हणायचं होतं, तर मग या सगळ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार का झाला, याचं उत्तर मात्र देता येणार नाही. काय म्हटले पंतप्रधान, 2-3 महत्त्वाचे मुद्दे त्यात आहे. ते आपण एक एक मुद्दा ऐकू आणि त्याच्यावरती बोलूयात. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ, देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था, लेकिन मैं आज बात करना चाहता हूं। आपल्या लक्षात आलं असेल की पंतप्रधान मोदींचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी खूप घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. भद्दी भद्दी गालियां दी असं त्यांनी म्हटलं. मला तर शिव्या दिल्या, पण माझ्या स्वर्गवासी आईच्या नावाने सुद्धा शिव्या दिल्या असं मोदी म्हणतात. मोदींना या निमित्तानं हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे कार्यकर्ते, तुमचे समर्थक, तुमचा IT सेल हा जेव्हा भारतातील विचारवंतांना, तुमच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना, त्यांच्या आई बहिणींचा उद्धार करतो आणि अक्षरशः त्यांना सळो की बोळो करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस तुम्ही त्यांना हे का सांगत नाही? ज्या शिव्याचं समर्थन आम्ही देतच नाही, करतच नाही, पण ज्या शिव्या आपल्याला वाईट वाटतात त्या शिव्या तुमचे कार्यकर्ते अनेकांना रोज देत राहतात सोशल मीडियावर. त्याचं तुम्ही काय करणार? याचं उत्तरही मोदींनी द्यायला हवं. कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है, और यही तो बचपना है। और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं। आपण बघितलं असेल की दुसऱ्या मुद्द्यात मोदी असं म्हणतात की बचपन में गलतियां होती है, बचपन की गलतियां माफ करनी चाहिए. खरं तर बचपन म्हणजे काही लहान मुलं नव्हते, कारण कॉलेजचेच मुलं होते, त्यामुळे त्यांना कोणी स्क्रिप्ट दिलेली लिहून मला माहीत नाही. हे कॉलेजचे मुलं होते, ते मतदान करणारे मुलं होते, त्याच्यात बहुतेक सरकार बनवणारे लोक होते आणि त्यांना बचपन वगैरे म्हणून मोदींनी ती एक चूक केली असं मला वाटतं. पण ठीक आहे, तो वादाचा मुद्दा नाही. पण ते एक वाक्य याच्यात खरं बोलले की बचपन में हुई गलतियां सुधारी जा सकती, किंवा या वयात झालेल्या चुका सुधारू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण याच्यावर मला असं वाटतं की या तर चुका सुधारू शकतात, पण पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसांनी केलेल्या चुका सुधारता येत नाही, याचं भान मोदींनी या निमित्तानं ठेवायला पाहिजे. एक कल्चरल शौक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं, लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। तिसऱ्या मुद्द्यामध्ये मोदी असं म्हणतात की ये कल्चरल शॉक आहे, अपनी बेटियां इस तरह से भद्दी भद्दी गालियां देंगी ऐसा कुछ भी. तर ते ठीक आहे, ते मुलींनी शिवीगाळ केली, अमुक केलं, असं मोदींचं म्हणणं आहे. आता कल्चरल शॉकचा अर्थ असा होतो की मोदींनी जो हिंदूंचा अजेंडा राबवलेला आहे, हिंदू कल्चर असं त्यांना म्हणायचं असेल, किंवा त्यांनी ते स्पष्ट करावं आणखीन विस्तारानं. कल्चरल शॉक म्हणजे काय? कारण अशा पद्धतीची शिवीगाळ करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का आली? त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला, त्यांना आउटलेट मिळत नव्हता. त्या शिव्यांचं, त्यांच्या चुकीच्या वागण्याचं कोणी समर्थन केलंही नाही, करणारही नाही. पण एकूण या सगळ्या आंदोलकांची कशी चूक होती आणि ते कशा पद्धतीने चुकले आणि सरकार कसं बरोबर होतं आणि आता आम्ही त्यांना माफ करत आहोत, अशी एक भावना ते घेऊन आलेले आहेत. आणि कल्चरल शॉकचं जर विचारलं तर भारतीय जनता पक्षाचे लोक खरंच तुम्हाला अपेक्षित, तुम्हाला अभिप्रेत, किंवा तुम्ही जो अनुभव पाहतात तशा कल्चरनी किती लोक राहतात. मग कुणाच्याही मी वैयक्तिक नाव मुद्दाम घेणार नाही, पण अनेकांचे व्हिडिओ व्हायरल होतात. ते तुम्ही बघता का नरेंद्र मोदी? आणि त्यांना तुम्ही तुमचं कल्चर समजून सांगता का? हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं पडतोय. ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। बघा, मोदी काय म्हणतात की गुमराह बच्चे आहे, म्हणजे वाट चुकलेले हे मुलं आहेत. खरं म्हणजे ज्या मोदींनी या मुलांची वाट लावली,
ते आपली वाट शोधण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आलेले आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि मोदी म्हणतात की हे गुमराह बच्चे आहे. अरे तुम्ही त्यांची वाट लावली, तुमची वाट लावली म्हणून त्यांना राग आला आणि मग ते रस्त्यावर उतरले आणि मग त्यांनी सरकारविरुद्ध शिव्या द्यायला सुरुवात केली. पंतप्रधान मोदींच्या जागी आणखी कुणीही पंतप्रधान असते तरी या मुलांनी हेच केलं असतं, हे मोदींच्या लक्षात येत नाही का? मैं उन्हें माफ करना चाहता हूं। समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे, क्योंकि मेरे मन में एक ही भाव है। कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं है, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं। उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, अपने सपनों को लेकर के चल पड़े। देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है। मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं। आओ, हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। बस आओ, गलतियों से सीखो, आगे बढ़ो। आणि मोदींचा हा शेवटचा मुद्दा आहे की देश बहुत प्रगति के राह पर चल रहा है। मग प्रगति के राहावर देश जर चालत असेल तर या मुलांना त्यांच्या भवितव्याची चिंता का वाटत आहे, हा साधा आणि सोपा प्रश्न नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना आहे। त्याच्यानंतर गलतियों से सीखना चाहिए असं ते म्हणतात या पिढीला। तर गलतियों से जसं मुलांनी शिकायला पाहिजे तसं पंतप्रधानांनी सुद्धा शिकायला पाहिजे, असं जेन जी त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं व्हिडिओ करताना आपण त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे की हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने झालं, आंदोलनामध्ये खूप वाईट प्रकारे विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केली, तिथं चुकीच्या घटना घडल्या म्हणून सरकारने जे काही केलं ते योग्य आहे आणि आता आम्ही त्यांना माफ करत आहोत, ही नरेंद्र मोदींची या व्हिडिओमागची भावना आहे। ही जेन जीला पटेल का, हा आमचा सरळ प्रश्न आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदींच्या आलेल्या व्हिडिओंच्या बाबतीमध्ये न्यूज यात्रावर आपण अशाच पद्धतीनं तटस्थपणे विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल।